अरे राम राम रे बोट्यो, काय म्हणता? मी कार्तिक. तुम्हाला तर माहीतच आहे आपलं 30 days 30 ब्लॉग चॅलेंज चालू आहे. तर आज आपला 12वा दिवस ब्लॉगचा. निघालो सरळ आपल्या घोड्याला घेऊन भाऊ रनिंगसाठी. आलो मग चौकात आपले ऊर्जा स्तोत्र श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुरून दर्शन घेऊन घेतले. निघालो सरळ ग्राउंडच्या इकडे भाऊ. ग्राउंडवर पोचलो. ग्राउंडवर एकदम सुनसान भाऊ. काय मग केली भाऊ रनिंग सुरू. खतरनाकपैकी रनिंग वगैरे केली. हा आमचा घोडा पाहणं भाऊ थांबूनच नाही राहिला. मग काय भाऊ आपला वॉर्मअप वगैरे सर्व आटपून घेतला. निघालो सरळ घराच्या इकडे, कारण आज जायचं होतं आपल्याला ट्युशनले. आज होता भाऊ आपला पेपर. मग काय आले ना सगळे घोडे आपल्या जाग्यावर. मग काय निघाले ना भाऊ ट्युशनले सणानं एकदम म्हणतात घोड्याला उचलून घेतलं. सारे बा मतलब मग काय टाकला ना भाऊ सगळ्यांना चौथा गेर. आलो ना सरळ डायरेक्ट ट्युशनवर. आपल्या ट्युशन वगैरे करून घेतले. हे बाना पोट्टे आमचे भाऊ ऐकूनच नाही राहिले ना. सुरद्दा बायनं खतरनाकपैकी ट्युशन वगैरे करून घेतलं. निघालो सरळ घराच्या इकडे. घराच्या इकडे जाताना काय भाऊ हे थांबतच नाही. याचं काही ना काही चालूच राहते. मी आतलं काही विषय का दादा चालू द्या म्हटलं तुमचा. आलो ना सरळ भाऊ पाणीपुरी या दुकानावर. त्या दिवशी भाऊ पोट्टेने येईन मले कापलं. मग आज काय मी थांबतो का? आज येईले कापून टाकलं. चला म्हटलं खाऊ घाला. निघालो सरळ घराच्या इकडे. घरी गेले आलो पप्पांनाच जाय सरळ वावरात त्या बायला पोसून नाही, कारण आज आपल्या वावरात चालू होतं बहुत सोंगणं आपलं, म्हणून वावरात गेलो. सोंगणं पाहिलं कसं काय चालू. आणि आलो सरळ इकडे आपल्या गव्हाच्या इकडे चक्कर मारायले. गहू काय भाऊ एकदम खतरनाक गेलो होता ना आपला. मग काय विषय, मग काढले ना भाऊ गाडी आपली. सरळ घराकडे गेलो. मग काय आपल्याला जायचं होतं भाऊ दुकानात. काय फटकनी गाडी काढली. दुकाने आपल्या दुकानावरचे कामं आटपून घेतले. आले ना भाऊचे फोन येणार बा अभ्यास करायला. आलोच म्हटलं भाऊ अभ्यास करायला आलो. नाही गणित पण सगळे होशच उडले ना भाऊ. चला मग पोट्टे हो, आम्ही सोडतो गणित तिथपर्यंत. जय माता राणी.